सावळदबारा इथं दांडी पौर्णिमेला श्री क्षेत्र चक्रधर स्वामी यांची यात्रा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरे झाले। लाखो भाविक भक्तांचा जनसागर रांगेत दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। या यात्रेमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी 4 दिवसीय अन्नदान भोजन महाप्रसाद वाटप करण्यात आलं। सोयगाव तालुक्यातील सावळदबारा इथं अनेक वर्षापासून सालाबादप्रमाणे परंपरागत सुरू असलेली श्री चक्रधर स्वामी दत्त मंदिर इथं दांडी पौर्णिमा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या यात्रेला चक्रधर स्वामींच्या दर्शनासाठी राज्यातनं तसंच देशाच्या कानाकोपऱ्यातनं लाखोंच्या संख्येनं भाविक भक्त हे दर्शनासाठी येतात। प्रत्येक वेळेस या यात्रेमध्ये भक्तांचा मोठा जनसागर दर्शनासाठी उपस्थित असतो। येणाऱ्या भाविकांसाठी श्री चक्रधर स्वामी मंदिर पुजारी मंडळ यांच्याकडनं 4 दिवस महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं, अशी माहिती मंदिराचे पुजारी मंडळ मधुकर पुजारी, गोपीनाथ पुजारी, अरुण पुजारी, अभय पुजारी, सोनू पुजारी यांनी सांगितलं। तसंच जाळीचा देव जाणाऱ्या डोंगर पांदर रस्त्यानं सुद्धा श्री पंचकृष्ण सेवाभावी महानुभाव मंडळ कचारी सावंगा कटोल जिल्हा नागपूर यांच्यातर्फे भाविकांसाठी मोफत अन्नदान महाप्रसाद वाटप करण्यात आलं। या यात्रेला लाखोंच्या संख्येनं भाविक भक्त दर्शनासाठी आले होते। यासाठी या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी फरदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील चाटे, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, बीड जमादार मिरखा तडवी, पोलीस कर्मचारी शिवदास गोपाळ, फिरोज तडवी आणि इतर पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। माझं नाव नरेंद्र मुरलीधरराव बनोरकर। मी कचारी सावंगा तालुका काटोल जिल्हा नागपूर येथील रहिवासी असून तुम्ही अन्नदान किती वर्षापासून करताय? आम्ही हा अन्नदानाचा प्रोग्राम इसवी सन 2009 पासून याला सुरुवात केलेली आहे। किती वर्ष झाले आता? आता जवळपास 17वं वर्ष आहे हे अन्नदान कार्याचं। महाप्रसादामध्ये काय असतं नेमकं भाविक भक्तांसाठी? महाप्रसादमध्ये पहिले 3 वर्ष आम्ही मसाले भात वगैरे केला आणि आता 3 वर्षानंतर डाळ भात, भाजी, पोळी आणि गोड आयटममध्ये जिलेबीचा वापर करतो आहे। किती भाविक भक्त येतात दर्शनासाठी? इथे भाविक भक्त आमच्या इथे 2 दिवसात जवळपास 40 ते 50 हजार यात्रेकरू भोजन करून निघून जातात। प्रतिनिधी जब्बार तडवी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर, NTV न्यूज मराठी।